राजूर गणपती येथील मंदिरावरच्या व मंदिराच्या बाजूला जुन्या दगडी मूर्त्या याची उंटापणा थांबवा या मागणीसाठी भाविकांचं उपोषण सुरू। सविस्तर माहिती अशी की श्री क्षेत्र राजूर येथील गणपती मंदिरावरच्या व मंदिराच्या बाजूला जुन्या दगडी मूर्त्या पडलेल्या असून यांची उंटापणा थांबवा या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे। यावेळी सचिन फटाले, राजू मिसाळ, रुद्राणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर दारवाले, सुरेश तळेकर, शिवसेना तालुका प्रमुख कैलास पुंगळे, सुदाम ढवळे, रसाळ पाटील आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास जालना। चला, बातमी आवडल्यास चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। तर ते पुरातनच्या वास्तूचे शिल्पकलेचे उत्तम असे नमुने, दगडाचे नमुने ते खाली ढासळले होते। नंतर प्रशासनाने त्या मंदिराचं बांधकाम करताना ते सगळं दगड पाठीमागे टाकले गेले आणि वर नंतर दुसरं सिमेंटमध्ये काम केलं। परंतु ते जे दगड आहे ते उत्तम मूर्त्या आहे आणि उत्तम वास्तुकलेचे त्या ठिकाणी उत्तम नमुने आहे की ते शिल्प होतं। ज्या लोकांनी मेहनत करून कष्ट करून जे घडवलेलं होतं हे या लोकांनी बाजूला टाकले, मुद्दाम टाकले, दुर्लक्ष झाले। काय सांगाल नेमकं? या ठिकाणी आपण बघितलं असेल, आज आमचं उपोषण चालू आहे राजुरेश्वराच्या चरणापाशी। याचं कारण असं आहे की ह्या ठिकाणी पुरातन काळातलं जे राजुरेश्वराचं मंदिर होतं, या ठिकाणी महादेवाचं अजिंठा लेणी, वेरूळ लेणी असेल, याला विदेशातून लोक पाहण्यासाठी येतून आपल्यासाठी ह्या ठिकाणी ज्या वस्तू होत्या यांचं संगोपन ह्या संस्थांना किंवा ह्या ठिकाणी जे कारभार पाहत आहे गावचे गावकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। हे जे शिल्प पडलेले बाजूला त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आज या ठिकाणी सुरेशराव तळेकर असतील, फटाले जे असेल, आमचे राजू मिसाळ असेल, यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे, या उपोषणाचा पाठीमागचा अर्थ असा आहे की जुन्या जे शिल्प आहेत, कोरीव काम केलेलं मोठमोठे दगड आहे, मूर्त्या आहेत आणि खऱ्या अर्थानं संस्थांची जबाबदारी होती, कारण संस्थांचे अध्यक्ष तहसीलदार आहेत, म्हणजे शासकीय आहेत, त्यानंतर बांधकाम समितीचे अध्यक्ष कलेक्टर साहेब आहेत। म्हणजे यांनी तरी कमीत कमी, बाकीचे ट्रस्ट सोडा, पण यांनी तरी कमीत कमी या सर्व मूर्त्यांचं, या मूर्त्या संग्रहित करून आणि एक संग्रहालय निर्माण करावं। ज्या मूर्त्या या ठिकाणी पडलेल्या आहेत त्या मूर्त्या प्रशासनानं लक्ष न दिल्यामुळे पडलेल्या असं वाटतंय का? भारतीय स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेलं आपलं राजूर गणपती मंदिर होतं आणि आपण जर बघितलं तर लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात आणि त्या कलाकृती बघण्यासाठी येत असतात। परंतु शासनाच्या आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि त्याने केलेल्या दुर्लक्षामुळे आपली मंदिराची जी परिस्थिती झाली, जे आपण वास्तू असतील किंवा मूर्त्या असतील, आज त्या कचऱ्यात पडलेल्या आहेत। त्यात अनेक देवी देवतांच्या देखील त्या मूर्त्या आहेत, परंतु त्या आज कचऱ्यात फेकून देण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे। खरं तर चांगली अशी कलाकृती आपण पुरातन अशा ज्या की 500 वर्षापूर्वी असून हजारो वर्षापूर्वी आपण बघितलेल्या आहे, त्या कलाकृती जतन करण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत लाखो रुपये खर्च केलेले आहे। आणि आपल्या इथे जर त्या अशा कलाकृती असो किंवा त्यावर असलेले देवी देवतांचे फोटो असो, याची जर विटंबना होत असेल तर प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन त्याचं जतन कसं होईल आणि संरक्षण कसं। हे होते उपोषणकर्ते, त्यांनी आपली भूमिका मांडली की ज्या लोकांनी हे सगळे कष्ट करून उभे केलेले आहे ते उभं करताना प्रशासनाने लक्ष दिलं नाही, किंबहुना मुद्दामून त्याला बाजूला टाकलेले असा सगळ्यांचा आरोप आहे।